खरं तर साताऱ्यामधलं महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण मानलं जातं. मात्र आता उत्तर महाराष्ट्रात महाबळेश्वरपेक्षा सुद्धा कमी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये महाबळेश्वरच्या तुलनेत कमी तापमान नोंदवलं गेलंय. नाशिकमध्ये पारा 10.3 अंशांवर गेलेला आहे, तर महाबळेश्वरमध्ये पारा 12.6 अंशांवर स्थिरावलेला आहे. त्यामुळे महाबळेश्वरपेक्षा सुद्धा थंड सध्या नाशिक झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आकडेवारी हे सांगते. खरं तर महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्रातलं एक उत्तम थंड हवेचं ठिकाण, पर्यटकांचं आवडतं ठिकाण. मात्र जर थंडी अनुभवायची असेल तर आता नाशिकमध्ये गेलं पाहिजे. उत्तर महाराष्ट्रात महाबळेश्वरपेक्षा सुद्धा कमी तापमानाची नोंद झाली आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिलारे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत नाशिक जिल्ह्यातून, निफाडमधून. सुदर्शनबरोबर चर्चा करूया, वातावरण जाणून घेऊया. सुदर्शन, नाशिकमध्ये पारा खूपच खाली उतरलेला आहे, महाबळेश्वरपेक्षा सुद्धा थंड नाशिक झालेलं आहे. काय नेमकी माहिती? हो, अगदी खरंच खूप हुडहुडी भरलेली आहे. थंडी महाराष्ट्रामध्ये पुन्हा परतली आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून थंडी अचानक गायब झाली होती. दिटवाहा चक्रीवादळ जे आलं होतं ते चक्रीवादळामुळे ही थंडी गायब झाली होती. आता पुन्हा हुडहुडी भरली आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र गारठलाय असं म्हणायलाही हरकत नाही. मुंबईचा जर विचार केला, मुंबईमध्ये देखील पारा हा 16 अंश सेल्सिअसवर आलेला आहे आणि त्या काही दिवसात आणखी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिलाय. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचं पुनरागमन झालंय. मुंबईमध्ये रविवारी थंडीची जी निच्चांकी तापमानाची नोंद घेण्यात आली. त्यानंतर काही दिवस आणखी हे थंड राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडनं वर्तवलाय. दुसरीकडे आपण नाशिकच्या ग्रामीण भागाचा जर विचार केला, नाशिकचं तापमान देखील कमालीने घटलेलं आहे. नाशिकच्या निफाडचा गहू संशोधन केंद्र जे आहे या ठिकाणी हवामान विभागाकडनं नोंद घेण्यात आली आहे. 8.5 आजचं तापमान नोंदवण्यात आलंय. इतकं निच्चांकी तापमान खरं तर नोंदवण्यात आलंय. आता इतकी हुडहुडी भरली की दुपारी देखील उन्हाचा चटका असतो आणि सायंकाळी थंडी वाजण्याला सुरुवात होते. दिवसाही शेकोट्या पेटवण्याची वेळ सध्या नाशिकच्या ग्रामीण भागात आणि महाराष्ट्रात आलेली आहे. इकडे आपण विदर्भ आणि मराठवाड्याचाही विचार केला, तिकडे देखील थंडीचं प्रमाण हे वाढलेलं आहे. पारा त्या ठिकाणी देखील 10 अंश सेल्सिअस 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेला आहे. धुळ्यामध्ये देखील तापमानाचा पारा हा आज 9 ते 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेला आहे. त्यामुळं एकंदरीत सर्वच महाराष्ट्र गाठला आहे असं चित्र सध्या दिसत आहे. ठीक आहे, निश्चितच. धन्यवाद सुदर्शन, दिलेल्या सगळ्या या सविस्तर तपशिलांसाठी. वेळोवेळी आणखी चर्चा करूया, जोडले जाऊयात. धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी. सुदर्शन खिलारे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते.